नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या व्लॉगमध्ये. आणि बघा सकाळी 5 वाजलेले आहेत आणि मी बघा बाहेर आले पुस्तकं वगैरे घेऊन माझे, कारण ब्रह्मवेळ आहे. मला खूप छान वाटत होतं, छान हवेत थोडा थोडा गारवा होता. आणि बघा मी माझी सकाळची पॉझिटिव्ह थिंकिंग करत आहे. मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे की मी स्वतःला पीसफुल, पॉवरफुल, सोर, क्लेवर, इंटेलिजंट असा ब्लेसिंग देत असते आणि त्यामुळे मला खूप छान फिलिंग होतं. मी युनिवर्सला धन्यवाद करते, मी गॉडला धन्यवाद करते आणि माझ्या सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात करते. आणि आपलं जे मोटिवेशन विथ वैशाली हे व्हॉट्सअप चॅनल आहे, तिथे मी गुड मॉर्निंगचा मेसेजसुद्धा करते. काही जणांचा रिप्लाय येतो, त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि बघा माझी पॉझिटिव्ह थिंकिंग झालेली आहे आणि मी पुस्तकांच्या पण पाया पडली आहे की मला तुम्ही छान अशी सोबत द्या. बघा मी फडके प्रकाशनचं आणि अन्नदाते सरांचं मानसशास्त्रामधून अभ्यास करत आहे. आणि आजचा माझा घटक आहे विशिष्ट वयातील बालके. तर मैत्रिणींनो, जगात अशक्य असं काहीही नसतं. अंगी असलेल्या आळशीपणामुळेच आपल्याला ते अशक्य वाटतं, असं एक महान तत्त्वज्ञानी म्हणून गेले आहे. आणि सर्वांना माहीत आहे की सकाळची वेळ आणि त्यात थंडी अशी गुलाबी, त्यात कसं भरपूर आळस असतो आणि आपल्याला छान अशी झोपायची इच्छा होते, मला सुद्धा होते. तर मी काय करते, मी उठून बसते 5 मिनटं तिथेच आणि नंतर मग सर्वात अगोदर 2 मिनिटासाठी फॅन बंद करते आणि लगेच मग इकडे उठून येते, फ्रेश वगैरे होते आणि परत त्यांना फॅन चालू करून देते. कारण कसं हवा आपल्या डोळ्यात जाते ना, तर आपल्याला भरपूर झोप आल्यासारखी वाटते, म्हणून माझा मी उपाय सांगितलेला आहे. आणि काही आपल्या सीटेट देणाऱ्या मैत्रिणींचे कमेंट येत आहे की ताई तुझ्याजवळ नोट्स आहेत का? तर मैत्रिणींनो, मी 2021 ते 22 या वेळेतच मी सीटेटचे पेपर दिले होते आणि मी शॉर्ट नोट्स बनवले होते. मला जे वाटतात ते असं फक्त रफमध्ये लिहिल्यासारखं लिहिले. मी एवढे प्रॉपर नोट्स काढले नव्हते, कारण माझ्याजवळ तेवढा वेळ नव्हता. फक्त 1 महिना होता TET नंतर, त्यामुळे माझं ते एवढे व्यवस्थित आणि नोट्स बनवणं शक्य झाले नाही. तरी मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून देईल आता येणाऱ्या. म्हणजे ते असे फक्त रफली बनवलेले होते, जे जे मला इम्पॉर्टंट पॉईंट वाटत होते ते. आणि मी सचिन सर आणि हिमांशी मॅम यांचे टेलिग्राम चॅनल जॉईन केले होते, त्यामुळे तिथे मला त्यांचे असे PDF स्वरूपात नोट्स मिळाले होते. आणि मैत्रिणींनो, मी तुमच्यासोबत शेअर पण केले असते, कारण माझा हा दुसरा फोन आहे आणि माझा सगळा फोन रिस्टार्ट झालेला होता, फॉर्मॅट झालेला होता. त्यामुळे मला त्या गोष्टीची खंत आहे की मी तुमच्यासोबत ते PDF शेअर करू शकत नाही. त्यासाठी मला माफ करा, कारण माझा फोन 1 वर्षा अगोदर पूर्ण हँग होत होता, त्यामुळे मला नवीन फोन घ्यावा लागला. त्यासाठी क्षमस्व. तुम्ही टेलिग्राम चॅनलवर त्यांच्या जॉईन व्हा, तुम्हाला ते फ्री स्वरूपात मिळून जातात. आणि मैत्रिणींनो बघा, मी आज माझ्या मानसशास्त्रामध्ये विशिष्ट लक्ष गटातील बालके, त्यात आपल्याला प्रतिभाशाली बालक येतं, कुशाग्र बुद्धीचे आणि प्रज्ञावान बालकं असं असतं छान. त्याचे मी छान असे नोट्स बनवत आहे आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करते. आणि कसं असतं मैत्रिणींनो, दररोज मला एवढं म्हणजे नोट्स बनवायला फार वेळ लागतो, कारण एवढं सगळं कामं करून मुलांना नेणं आणणं स्कूलमध्ये, त्यानंतर आपला अभ्यास, घरची कामं, त्यामुळे दररोज एवढे नोट्स लिहिणं शक्य होत नाही. थोडं थोडं लिहिते मी आणि मग नंतर थोडं 3-4 पेज झाले की मग ते तुमच्यासोबत शेअर करते, कारण अर्धवट तुम्हाला शेअर करून तुम्हाला पण ते कळणार नाही, म्हणून मला दररोज ते टाकता येत नाही. तरी आज जेवढं होईल माझं तेवढं मी नक्की तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा मी माझ्या नोट्स बनवल्या आणि मी तुमच्यासोबत बघा दाखवत आहे, ते आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करते. बघा 5:30 झालेले आहेत आणि मी आता घरात आले. मी टेटचा प्रिव्हियस इयर सोडवत आहे आता, कारण मी रात्री थोडा अभ्यास केला होता, तर माझे काही शेवटचे प्रश्न राहिले होते आणि मी गुगलवर जाऊन, तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे, बघा मी इकडे तुम्हाला खाली दाखवत आहे, मी गुगलवर जाऊन असे सर्च करते TET क्वेश्चन पेपर आणि ती PDF डाउनलोड करून घेते आणि त्यानंतर क्रोममध्ये जाऊन ती ओपन करायची आणि ओपन केली की मग आपण प्रश्न सोडवू शकते. तर बघा मैत्रिणींनो, थोडं रात्री सोडवलं आणि काही वीक वाटत होते मला क्वेश्चन ते, आणि आता काही सोडवते. तर असंच आपले वीक पॉईंट शोधायचे आणि वीक पॉईंट शोधल्यानंतर आपण ज्यात वीक आहे किंवा मग आपल्याला वाटतंय की आपण या विषयात किंवा या टॉपिकमध्ये अशक्त आहे, तिथे आपला छान अशी लिंक लावायची आणि तो पॉईंट आपला स्ट्रॉंग करायचा. त्याने मग काय होतं, वेळेवर आपली धांदल उडणार नाही. जरी एक्झाम डेट आलेली नाही तरी आपण आत्तापासून थोडा जरी अभ्यास चालू केला ना आपला, तर आपल्याला त्याचा भरपूर फायदा होणार आहे. कारण कधीच टेट ही
4 महिन्याच्या किंवा 3 महिन्याच्या अगोदर डिक्लेअर होत नाही. माझ्या अनुभवाप्रमाणे ती वेळेवर येते आणि आपल्याला एका महिन्यात अभ्यास करावा लागतो, त्यामुळे खूप गडबड होते आणि भरपूर मार्क मिळवावे लागतात. आणि ते TET सारखं नसतं की फक्त पास व्हायचं असतं, तिथे मेरिटमध्ये यायचं असतं. त्यामुळे मेरिटमध्ये येण्यासाठी आपला सखोल अभ्यास आवश्यक आहे आणि सखोल अभ्यास करण्यासाठी आपल्याला आपल्या सद्गुणांना वाव द्यावं लागेल, आपला आळस झटकून द्यावं लागेल, आपल्या आळसाला मात द्यावं लागेल आणि त्यामुळेच आपण असा थोडा थोडा अभ्यास केला तर आपल्याला छान हॅबिट होईल. सकाळी उठण्याची तुम्हाला पण हॅबिट होईल आणि त्यामुळेच मग वेळेवर आपली कुठली गोष्टीची गडबड होणार नाही. आणि आता हीच वेळ आहे, माझ्याजवळ तरी हीच वेळ आहे, कारण माझं वय 35च्या वर आहे, माझं 38 वय आहे आणि त्यामुळे कसं असतं, माझ्याजवळ ही वेळ गेली तर पुन्हा वेळ येणे नाही आहे. त्यामुळे आता मला हा एक प्रयत्न छान करायचा आहे आणि जर नाही झालं तर मग मी माझा जो अभ्यास केला आहे त्याचा मला अभिमान राहील की मी प्रयत्न केला आणि मी तो पूर्ण निशी प्रयत्न केला. त्यामुळे मला कधीच आयुष्यात खंत राहणार नाही आणि त्या गोष्टीची मला नेहमी आनंदच राहील. तर बघा, आत्ता 6:15 झालेले आहेत आणि आता मी बाहेर आलेले आहेत आणि माझं जे सकाळचं मॉर्निंग रुटीन आहे ते मी चालू करत आहे. ॲट क्लिनिंग म्हणा किंवा मग सडा टाकणं, रांगोळी टाकणं. त्यानंतर मला मुलगी शाळेत जाते, तिचा टिफिन बनवायचा आहे आणि मला हे सगळं करायला फार आवडते. हे माझे स्मॉल हॅपीनेस आहे, मी ते नेहमी जपते. कारण आपण जेव्हा आपले स्मॉल हॅपीनेस जपू ना आणि त्यामुळेच आपल्याला आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढायला भरपूर मदत होते. म्हणून मी तुम्हाला पण आवर्जून सांगते, तुमचे जेही स्मॉल हॅपीनेस असतील, तुम्हाला ज्यातून मोटिवेशन मिळत असेल किंवा तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळत असेल ना, ते नेहमी जपा. स्वतःला 5 ते 15 मिनटं किंवा 10 मिनटं वेळ द्या. त्यामुळेच आपण मोटिवेट होऊ शकतो आणि आपण स्वतःला आयुष्यात भरपूर उंच पदावर नेऊ शकतो. आपण सेल्फ रिस्पेक्ट वाढवू शकतो आपला. त्यामुळे नेहमी माझं तुम्हाला हेच सांगणं आहे, तुमच्या कानाशी असं पक्क बांधून ठेवा किंवा स्वतःला पक्क सांगा की माझ्या ह्या क्षमता आहे आणि मला त्या ओळखून मला स्वतःला मोटिवेट ठेवायचं आहे. कारण या सगळ्या गोष्टीमुळेच आपण आयुष्यात भरपूर समोर जाऊ शकतो. आणि मला गार्डनिंग करणं, त्यानंतर असे छोटे छोटे कामं करणं फार आवडतात आणि मी ते नेहमी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळेच आज मी पॉझिटिव्ह थिंकिंग करण्यात माझी भर पडत आहे आणि या पॉझिटिव्ह थिंकिंगमुळेच माझ्या आयुष्यात भरपूर बदल झालेला आहे. आणि हा बदल खरंच शब्दात व्यक्त करता येण्यासारखा नाही, कारण मी भरपूर डिप्रेशन आणि निगेटिव्ह थॉटमध्ये जगत होते आणि या सगळ्या गोष्टीमुळे मी भरपूर समोर गेलेली आहे आता. तर बघा, मी आता छान अंगणात रांगोळी घालून घेतलेली आहे आणि समोर थोडं जिथे शेणाचा सडा घातला तिथे पण रांगोळी घातलेली आहे. आणि बघा, आता 6:30 झालेला आहे. आता मुलीचा टिफिन करते. त्या अगोदर मी सगळं घर एक वेळा झाडून स्वच्छ करून घेणार आहे आणि थोडं पुसून घेते. कारण आपल्या घरात आपण सकाळी उठल्या जर स्वच्छ करून म्हणजे झाडून स्वच्छ करून आणि पुसून घेतलं ना, तर एवढी छान पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रेड होते ना की त्यामुळे आपल्याला इतकं छान फील होतं आणि इतकं छान म्हणजे असं घरात छान असं पॉझिटिव्ह वाटतं आणि त्यामुळे आपल्याला एक मोटिवेशन मिळते. मला तर खूप मोटिवेशन मिळते, म्हणून मी नेहमी अशी करत असते. आणि वेळातला वेळ काढून सकाळी उठल्याबरोबर कधीही झाडून आणि पुसून घ्यायचं. त्यामुळे आपल्याला भरपूर इफेक्ट पडत असतो. आपल्या आयुष्यामध्ये ऊर्जा ही आपोआप आपल्या आयुष्यात येते. आणि त्यानंतर बघा, मी मुलीचा टिफिन करायला आलेले आहे. तर माझ्याजवळ वेळ होता आणि त्यामुळे मला शांततेनं करता येणार होतं, कारण मुलीची स्कूल 8ला असते. तर बघा, मी NCERTचं एक लेक्चर लावून घेतलं. आणि भरपूर महिलांचा प्रश्न असतो की ताई, आम्हाला वेळच मिळत नाही, आम्हाला अभ्यास कधी करू, आम्हाला कामच असतात. तर बघा, मी स्वतःचा मार्ग शोधून काढलेला आहे. मलाही तुमच्यासारखेच असं टेन्शन येत होतं, भरपूर कारणे होती माझ्या आयुष्यात की मी माझा अभ्यास कधी करू, मला वेळच मिळत नाही. तर बघा, मी आयुष्यात माझा असा मार्ग शोधून काढला. आणि मैत्रिणींनो, आपल्यालाच आपला मार्ग शोधून काढायचा असतो. आणि बघा, मला जेव्हाही वेळ असतो ना, जेव्हा निवांत असते मी, तेव्हा मी माझं एक तरी लेक्चर माझं असतंच. आणि मी छान अशी भाजी कापताना, कणिक भिजवताना, आणि हे मला आवडतं. आणि NCERTमध्ये मी तुम्हाला दाखवते. बघा, 1 मिनटं. हे बघा, इथे ना मी NCERT काही हिस्ट्री याचं 6चं NCERT ऐकून घेत आहे. त्यामुळे कसं मला खूप छान फिलिंग होतं असं. आणि मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितलं आहे की मी असं कामं करताना मोटिवेशनल व्हिडिओ किंवा मग NCERT किंवा मग शब्द हे सगळं ऐकत असते. आणि त्यामुळे मला माझ्या अभ्यासात भरपूर फायदा झालेला आहे. माझा खूप कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि त्यामुळेच मला वेळेचं योग्य नियोजन करता येते. थांबा, मी तुम्हाला दाखवते. बघा, मी छान बघा असं मस्त हा व्हिडिओ ऐकून घेत आहे सरांचा.
आणि असं तुम्ही यूट्यूबवर जाऊन चेक करू शकता NCERT लेक्चर्स किंवा मग NCERT बद्दल इन्फॉर्मेशन किंवा NCERTचे व्हिडिओ. ते छान असं मस्त कामं करताना लावायचे, ऐकायचे आणि आपली कामं सुरू ठेवायची. छान कामं पण होतात, अभ्यास पण होतो, कारण आपल्याजवळ हीच वेळ आहे. ही वेळ गेली तर पुन्हा वेळ येणे नाही, म्हणून वेळेचा सदुपयोग करा. जिथे आपल्याला योग्य वेळ आहे, जिथे आपल्याला योग्य वेळ द्यायची आहे तिथेच वेळ आपला ठेवा. विनाकारण संघर्षात वेळ वाया घालवू नका. आळसात लोळत पडण्यापेक्षा असा स्वस्त आणि मस्त वेळ आपला उपयोगी आणा, जेणेकरून आपल्याला त्याचा योग्य तो फायदा होईल. आणि मैत्रिणींनो बघा, आपण आपल्या आळसावर मात करून उत्साही जीवनाची सुरुवात करू शकतो. आणि हे आपल्याच हातात आहे, तुमच्याच हातात आहे. कोणीही येऊन आपल्या आयुष्याची घडी बसवणार नाही आहे, आपल्यालाच आपल्या आयुष्याची घडी बसवायची आहे. ज्याप्रमाणे आपण पोळ्या करतो आणि त्रिपदरी पोळ्याच्या तेल लावून त्यांना गोलाकार आकार देतो, हे सगळं आपण करू शकतो. तर आपण आपल्या जीवनात अभ्यास, कामं याची घडी व्यवस्थित बसवू शकतो आणि ते आपल्याला पूर्ण व्यवस्थितपणे आपण ते कर्तव्य पार करू शकू. कारण आपल्यात तेवढी क्षमता आहे, फक्त ती आपल्याला ओळखायची आहे. म्हणून न घाबरता, न डगमगता सुरुवात करा आणि यशस्वी होण्यासाठी, मोटिवेशन करण्यासाठी स्वतःला त्या पदावर नेऊन ठेवा. म्हणजेच आपण आपल्या आयुष्याची व्यवस्थित घडी घालू शकू. आणि मैत्रिणींनो, आपल्याला न वाटतं की माझी सगळी कामं लगेच पूर्ण व्हावीत, मला लगेच परफेक्टनेस व्हावं. आणि यामुळे काय होतं, मग आपली कामं जे आपण परफेक्ट करण्याच्या नादातनं जे व्हायचं ना ते होत नाही. म्हणून असा मार्ग शोधून काढायचा ना की जेणेकरून आपल्या आयुष्यात आपल्याला घडी पण घालता येईल, आपलं काम पण परफेक्ट होईल, आपली जबाबदारी पण आपल्याला पूर्ण करता येईल आणि त्यातूनच आपल्याला मार्ग सापडतो. म्हणून कित्येकदा ना आपण असं काहीतरी छोटीशी गोष्ट असते पण आपण ती एवढी गंभीर बनवून टाकतो ना, बाऊ करून टाकतो आपल्या जीवनात त्या सगळ्या गोष्टीचा, आणि मग आपल्याला मार्गच मिळत नाही. म्हणून कधीही न घाबरता छान स्वस्थ बसायचं, ध्यानधारणा करायची, पॉझिटिव्ह थिंकिंग करायची आणि त्यामुळेच आपल्याला मार्ग मिळायला सोपं जातं. काहीही करायची गरज नसते, फक्त विचार बदलवण्याची गरज आहे. तेवढं केलं ना तर फार झालं आपल्यासाठी. म्हणून स्वतःचे विचार बदलवा, स्वतःचा मार्ग आपोआप आपल्या समोर येतो. आणि विचार बदलवले ना तर जी काही आपल्या अंगातली क्षमता आहे ती आपोआप बाहेर येते. मैत्रिणींनो, आता माझ्या छान तिच्या टिफिनसाठी पोळ्या झालेल्या आहेत आणि माझी भाजी पण शिजलेली आहे. तर आता मी तिला उठवते, त्यानंतर तिची तयारी करून देते. तर बघा, तिने ब्रश वगैरे केलं, आंघोळ वगैरे केली, त्यानंतर तिच्या आता छान वेण्या घालून देते आणि तिला स्कूलमध्ये नेऊन सोडते. कारण व्हॅन आलेली नाही आहे, आज व्हॅन येणार नाही आहे तिची, त्यामुळे मी आज तिला स्कूलमध्ये सोडून देणार आहे. तर मैत्रिणींनो, आजसाठी एवढंच. तोपर्यंत मोटिवेट होत राहा, स्वतःची काळजी घ्या. आणि मी जो अभ्यास केला त्याच्या नोट्स आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर प्रोव्हाइड करते, त्या नोट्समधून शिका काहीतरी. आणि कमेंटमध्ये तुम्हाला काहीही वाटलं तर विचारा, मी नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि मोटिवेट होत राहा, सर्वात महत्त्वाचं स्वतःची काळजी घ्या. यासमोरील व्लॉग लवकरच आणते आणि तोपर्यंत स्मार्ट स्टडी करा. भेटूया पुढील व्लॉगमध्ये. बाय.